नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल भरती 2023-24 आज आपण दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोतवाल भरती दिलेली आहे त्यांना माहितीच असेल की आजचा पेपर कसा होता. दिनांक 6/7/2024 रोजी हा पेपर पार पडला. मुळात 2023मध्ये हा पेपर झालेला होता, पण काही कारणास्तव तो रद्द करण्यात आलेला होता. तर आज 6/7/2024 रोजी परत एकदा तो पेपर घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण प्रश्न 50 होते, तर एकूण गुण होते 100. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तरं. चला मग सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, घेऊया पहिला प्रश्न. गिनीचा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डी, उत्पन्नातील असमानता. दुसरा प्रश्न घेऊया. वार्षिक आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला किमान किती दिवस रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 100 लोकांना 100 दिवसाची हमी देण्यात आलेली आहे. तर तिसरा प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, रिकामी जागा यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ॲडम स्मिथ यांना. चौथा प्रश्न घेऊया. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते, या क्रियेला काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे संघनन. संघनन असे म्हणतात. पाचवा प्रश्न घेऊया. रातांधळेपणा या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए जीवनसत्व. सहावा प्रश्न घेऊया. बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात, हे कशामध्ये स्पष्ट केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डी, संवेग संवर्धनाच्या तत्वानुसार. सातवा प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सी. आठवा प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीला स्वतःभोवती एका अंशात फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 4 मिनिटे. शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए, 1976 साली. विद्यार्थी मित्रांनो, 11वा प्रश्न घेऊया. गणिताचा प्रश्न आहे. एक दोरी 8 फूट व 9 इंच लांब असून तिचे समान 3 भाग केल्यास प्रत्येकी भागाची लांबी किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए, 2 फूट 11 इंच एवढी येते. तर 12वा प्रश्न तुम्ही सोडा मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर येते सी. 13वा प्रश्न. 0.45ला 0.0009 ने भागल्यास उत्तर किती येते? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही सोडवा. या प्रश्नाचं उत्तर आहे 500 इतकं येतं. विद्यार्थी मित्रांनो, 14वा प्रश्न घेऊया. एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर टाकीला नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 84%. 16वा प्रश्न घेऊया. रोहितने 3 डावात अनुक्रमे
102, 14, 56 धावा काढल्या. त्याने चौथ्या डावात किती धावा काढाव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सी, 18 धावा. 17वा प्रश्न घेऊया. एका वर्गातील 9 मुलांची सरासरी वजन 36 किलो आहे. उरलेल्या 13 मुलांचे सरासरी वजन 43 किलो आहे. तर वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 18 घेऊया. संभाजीनगर जालना अंतर जाताना 60 किलोमीटर पर हवर व परत येताना तेच अंतर 90 किलोमीटर पर हवर वेगाने कापले तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? तर विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 152 किलोमीटर पर हवर. तर 20वा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. 270 पैकी 252 विद्यार्थी पास झाले आहे. म्हणजे किती टक्के विद्यार्थी पास झाले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, 93.33% विद्यार्थी पास झालेले आहेत. तर 21वा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. मागील वर्षी साखरेचा भाव 35 रुपये प्रति किलो होता. आता यावर्षी साखर 42 रुपये प्रति किलो झाली आहे. तर साखरेच्या भावाची शेकडा वाढ किती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 18% वाढ झालेली आहे. तर 22 प्रश्न घेऊया. विराटने एका सामन्यात 110 धावा काढल्या. त्यात त्याने 8 षटकार व 3 चौकार लगावले. तर त्याने एकूण किती टक्के धावा पळून काढल्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 45.45%. 23वा घेऊया. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहेत. तर 4 वर्षापूर्वी गीताचे वय किती होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 41 वर्ष. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 महिला 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती महिला कामावर लागतील? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 20 महिला. 25 नंबरचं घेऊया. एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयांना विकले तर त्याचं शेकडा किती टक्केने सूट दिली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी, 15% सूट दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 26वा प्रश्न घेऊया. जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे बी, 1 मे 1981 रोजी. 27वा प्रश्न घेऊया. जालना शहर रिकामी जागा नदीच्या काठी वसलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे. तर 28 नंबरचा घेऊया. जालना जिल्ह्यातील मस्तदरी मंदिर कोणत्या ठिकाणी वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सी, अंबड येथे